उदाहरण कथा निरिशे सकळ संकट व्यथा अवघा हरी विजय ऐकता सर्व कामना पूर्ती हो. हा जर गोवर्धन पर्वताची भगवंतानं केलेली लीला, त्या लीलेची जर कथा ऐकली तर त्या भक्तावर जर काही अचानक येणारं संकट आहे किंवा आलेलं संकट आहे, हे संकट नाहीसं होईल आणि नाहीसं होऊन तो भक्त संकटातून पार पडल किंवा ते संकट त्यांच्याकडे येणार नाही. जर पूर्ण हरिविजय ग्रंथ ऐकिला तर हरिविजय ग्रंथ ऐकणाऱ्या भक्ताला सर्व कामना त्याच्या मनामध्ये आलेल्या ज्या काही इच्छा कामना, त्या पूर्ण इच्छा कामना पूर्ण होतील आणि त्या अशी या हरिविजय ऐकण्याची फळ आहे किंवा फळ प्राप्ती होईल असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले. हा हरी विजय ऐकता पवित्र त्यांच्या वंशी होय विजय पुत्र एकावर्तने संकट मात्र निरसुनी जाय सर्वता. हा हरिविजय नावाचा ग्रंथ किंवा भगवंताच्या लीलेची कथा ऐकल्याच्या नंतर एक जर ग्रंथाचं पूर्ण आवर्तन केलं म्हणजे ग्रंथ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाही खाडं करता भक्तिभावनेनं जर ऐकला तर त्या ऐकणाऱ्याच्या भक्ताच्या घरी त्याचे सर्व संकट नाहीसे होऊन या सर्व जसं भगवंतानं सर्वावर विजय मिळविला असा एखादा त्यांच्या वंशामध्ये सुपुत्र जन्मल किंवा विजयी होणारा मुलगा जन्मल असं या ग्रंथाचं पुण्य लाभल असं ग्रंथ करते सांगू लागले. आयसावर पंढरीनाथे दिदला हरी विजय ग्रंथाते असत्य कदा नाही येते प्रचित भावार्थे पहावी. हा असणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ भगवंताच्या लीलेचा ग्रंथ करते श्रीधर स्वामी यांनी पंढरपुरामध्ये लिहिला आणि पंढरपुरामध्ये लिहिल्याच्या नंतर या ग्रंथानं स्वतः पंढरीचे पांडुरंग भगवंत आणि त्या पंढरीश भगवंतानं या असणाऱ्या ग्रंथाला आशीर्वाद दिला की जर हे ग्रंथ ज्या भक्तांना ऐकल त्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील, त्यांच्यावरले संकट निरसन होऊन त्याला संसार बंधनातून तो भक्त मुक्त होईल असा असणारा वर ही स्वतः पंढरीनाथ भगवंतानं दिलेला आहे. हे काही खोटं नाही असं ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगू लागलेले. 17व्या अध्यायी जान पूर्ण झाले रास क्रीडा कथन आता क्रूरार्गमन सावधान परिसावे. आतापर्यंत ग्रंथकर्ते सांगू लागले की 17 या असणाऱ्या हरिविजय ग्रंथाचे 17 अध्याय पूर्ण झालेले. आता या 17व्या अध्यायापर्यंत जे भगवंतांनी गोकुळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बालक्रीडा केल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा केल्या, त्या असणाऱ्या कथा रास क्रीडेपर्यंत म्हणजे भगवंताचं गोकुळामध्ये राहिले तिथपर्यंतची कथा 17व्या अध्यायापर्यंत पूर्ण झाली. आज 18व्या अध्यायाला सुरुवात झाली आणि या 18व्या अध्यायामध्ये मथुरेमधून स्वाक्रूर आता गोकुळाकडं भगवंताला मथुरेला नेण्यासाठी येणारे आहेत आणि ती कथा सुरुवात झाली असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले. कोणी हरी प्रताप उदंड कंस चिंता करांता खंड मने कृष्ण मारिल्या दैत्य प्रचंड देव समस्त भीती दया. ह्या असणारा भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या लीला केल्या. भगवंतानं लीला करीत असताना भगवंताला मारण्यासाठी किंवा आपला शत्रू फार मोठा झाला या भीतीनं कंसानं
वेगवेगळ्या प्रकारचे दैत्य कृष्णाला मारण्यासाठी पाठविले. ते दैत्य कसे होते? अहो, ज्या दैत्यांच्या शक्तीचं वर्णन किंवा शक्तीपुढं स्वतः 33 कोटी देव भेट होते, असे बलाढ्य शक्तिशाली वीर योद्धा असलेले दैत्य कंसानं कृष्णाला मारण्यासाठी गोकुळात पाठविले. पण त्या कृष्णानं आपल्या प्रक्रमानं त्या सर्व दैत्यांचा नाश केला, त्यांना मारलं. आणि ही कथा किंवा दैत्य मारल्याची वार्ता कंसानं ऐकली आणि तो मनातच मोठा भीव लागला होता किंवा चिंता करू लागलेला होता. पंचाननाचा प्रताप ऐकोन भयभीत देवी वारण, की यशवंत विनतानंदन दंद सुख ऐकोनी तटस्थ. अहो, आज त्या असणाऱ्या कृष्णाचा प्रताप ऐकिला आणि राजा कंस भीतीनं व्याकुळ झाला. कसा भीतीनं व्याकुळ झाला? की एखाद्या सापाचा प्रताप ऐकून गरुड तटस्थ व्हावा अशा पद्धतीनं, किंवा बरोबर गरुडाचा प्रताप ऐकून साप तटस्थ झाले. किंवा एखादा सिंह आहे, आता सिंह सगळ्या प्राण्याचा राजा आहे, पण त्या सिंहाचा प्रताप ऐकून जसा एखादा कोल्हा हत्ती भ्यावा अशा पद्धतीनं त्या कंसाला कृष्णाचा प्रताप ऐकून झालेले. तैसा भये व्याप्त कंस गोड काही न वाटे दिवास, नाटवे रात्रं किंवा दिवस परम पुरुष दृष्टीपुढे. अहो, त्या असणाऱ्या कृष्णाचा प्रताप किंवा कृष्णाचा प्रताप इतका वाढला आणि ते वाढल्याची कथा कंसानं ऐकली आणि कंस भयभीत झाला. किती भयभीत झाला? त्या कंसाला दिवस कळाना किंवा रात्र का हे बी कळा नाही गेला. त्याला येऊन जाऊन कृष्णाचं ध्यान लागलं. बसताना उठताना कृष्णाचं ध्यान. आता कृष्ण मोठा झालाय, माझा वैरी मोठा झालाय आणि तो मला मारल्याशिवाय राहणार नाही, अशी रात्रन दिवस चिंता तो कंस करू लागलेला आहे. देखिला नसता चक्रपाणी दुरोणी प्रताप ऐकता श्रवणी, तैशीच मूर्ती ध्यानी मनी ठसावोनी बैसली. अहो, त्या असणाऱ्या कंसानं त्या कृष्णाला काय बघितलं नव्हतं, पण त्या कृष्णाचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या दैत्याकडून किंवा आपल्या दूताकडून त्या कंसानं ऐकलं होतं. आणि जसं त्या कंसानं भगवान श्रीकृष्णाचं वर्णन ऐकलं, तशीच मूर्ती त्या कंसाच्या मनामध्ये ठसावली होती. आणि त्या असणाऱ्या मूर्तीचं तो कंस दुष्ट भावनेनं का होईना, माझा वैरी म्हणून का होईना, पण भगवंताचं चिंतन रात्रंदिवस कंस करू लागलेला आहे. मिळवणे प्रधान चतुर विचारी, बैसला कंस नृपवर, मने आम्हाशी आटोपे नंदकिशोर, आयसा प्रकार येऊ जावा. अहो, ज्या वेळेस त्या कृष्णाचं ध्यान रात्रंदिवस कंस करू लागला, मग पुन्हा तो उद्विग्न होऊन आपले जे काही सर्व मंत्रिमंडळ होतं किंवा जे प्रधान होते, त्या सर्व प्रधानांना आणि मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. आणि त्या बैठकीमध्ये तो असणारा कंस त्या आपल्या मंत्रिमंडळामध्ये सांगू लागला की हे मंत्र्यांनो, माझा जो असणारा वैरी नंदाचा असलेला कृष्ण आहे, तो फार मोठा बलाढ्य झाला आहे. तो काही आता एकट्याला किंवा तिकडं पाठविलेल्या राक्षसाली आटपत नाही. मग तो माझा वैरी मारण्यासाठी तुम्ही सर्वजण मिळून काहीतरी युक्ती सांगा किंवा कृष्णाला कसं मारता येईल ह्याचं काहीतरी युक्ती सुचवा, असा विचार तो कंस आपल्या राजधानीमध्ये आपल्या राजसभेमध्ये करू लागलेला. प्रधान म्हणती धनुर्याग आरंभावा दासवेद,
बळीराम आणि श्रीरंग आदरे करोनी आणावे. मग त्या असणाऱ्या कंसाच्या सभेमध्ये ज्यावेळेस कृष्णाला कसं मारावा हे कंसानं विचारल्यावर त्याच्यातले काय हुशार आणि शहाणे प्रधान विचार सांगू लागले. म्हणले महाराज, आपला जो असणारा धनुर्वेद आहे, जे काही महादेवाचं धनुष्य आहे, आणि त्या असणाऱ्या धनुष्याचा यज्ञ मांडा किंवा त्या धनुष्याचा काही उत्सव ठेवा आणि तो उत्सव पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाला इकडं बोलवा. इकडं बोलविताना त्यांना आदरानं प्रेमानं बोलून घ्या आणि इथं आल्यावर पुन्हा त्यांना मारण्याची योजना आखू. असा विचार सर्व प्रधान मिळून राजा कंसाला सांगू लागलेले. नंदादी गवळया समवेत मान देवोने आणावे यथ. नम्र वचने बोलुनी बहुत शेवटी घात करावा. अहो महाराज, त्या असणाऱ्या गोकुळामध्ये ज्या वेळेस आपल्याला आमंत्रण पाठवायचं त्यावेळेस नंदराजा आणि त्या गोकुळामधले सर्व लहान थोर गवळी त्या गवळीजनांना नम्रपणानं विनंती करून, नम्र वचन बोलून, मधुर वचन बोलून त्यांना कृष्णासहित आपला धनुर्वेदाचा यज्ञ बघण्यासाठी या असं आमंत्रण द्या. त्यांना इथं बोलवून घ्या आणि इथं बोलून आल्यावर किंवा इथं आल्यावर त्याला कसं मारायचं ह्याचा विचार आपण करू. असं सर्व प्रधान मिळून त्या कंसाला सांगू लागलेले. दिवा भिताचे ग्रह्याग्न कागे लाविला नम्रता धरून. तैसे गवळ्या समेत रामकृष्ण येते कोंडोनी वधावे. अहो, त्या असणाऱ्या कृष्णाला इथं आणायचं, धनुर्वेदाचं यज्ञाचं आमंत्रण द्यायचं. तो यज्ञ बघण्यासाठी इथं सर्व गोकुळचे गवळीजनांना बोलवायचं. इथं आल्यावर त्यांना एखाद्या वाड्यामध्ये कोंडायचं आणि कोंडून त्यांना सर्वांना मारायचं. कसं मारायचं? जसं एखादा घुबड आहे आणि त्या घुबडं फक्त रातच्याला बाहेर फिरत आहे, दिवसा त्याला दिसत नाही. मग ते घुबड आपल्या घरट्यात दिवसा बसलं की जसा एखादा चतुर कावळा यावा आणि ह्या घुबड इथून उठून बाहेर त्याला जाता येत नाही, म्हणून त्या कावळ्यानं त्या घुबडाचं घर पिटवून द्यावा आणि घर पिटवून दिल्यावर त्याला जसा आनंद होईल तसा म्हणले ह्या सर्व गवळीजनांना एखाद्या वाड्यात कोंडू आणि आपण त्यांना पुन्हा कोंडून मारू. असा विचार सर्व प्रधान मंडळी राजा कंसाला सांगू लागले. विसवली जो वाडो लागे तो खुडूनी टाकावी वेगे. तरीच आपणा सुख भोगे चिरकाळा शिजे नृपवरा. त्या सर्व मंत्रिमंडळातले प्रधान मंत्रिमंडळ त्या कंस राजाला सांगू लागले. म्हणले, महाराज, अहो, विषाचं झाड लहान आहे का? लहान आहे तवरच उपटून टाकलं पाहिजे, नाहीतर आपला जसा आग्याच्या शेंगा आहेत आणि त्या आग्याच्या शेंगा जर वाळल्या तर पुन्हा काय जवळ येऊन देत नाहीत, किंवा त्याच्यासाठी पुन्हा वाळल्यावर जवळ येऊन देत नाहीत, म्हणून त्याचं झाड उगवलं की लगेच उपटून टाकलं तर पुन्हा आग्याच्या शेंगाची भीती नाही. तसं असणारा तो कृष्ण हाच मोठा शत्रू तुमचा व्हायला लागलाय. त्याला आता लवकर इथं गपचीप प्रेमानं बोलवा आणि त्याचा नाश करावं. असं सर्व मंत्रिमंडळ बोलू लागलेले. अनर्थ थोर बहुत दूर आहे मनोनी सुखे निद्रा करू नये. सत्वर करावा उपाय तरीच कुशळ पुले. अहो, एखाद्या वेळेस काय होत आहे, आता चांगल्या गादीवर झोपायचे, पण त्या गादीवर झोपल्यावर गार झोप लागणार आहे, पण ती गार झोप कधी लागल? त्या गादीला खालून लागलेली होती, इस्तूनं आग लागली होती आणि शहाणा आला म्हणला आता हे इस्तू जो वर यायला लय टाईम आहे तोपर्यंत आपण झोपू.
मग त्याला काय झोप लागणार नाही, झोप लागणार त्या अगर त्याला झोप लागण्यासाठी अगोदर त्या अग्नी इजवावं लागल. त्याच पद्धतीनं म्हणले महाराज, तुम्हाला जर आता इथून पुढं चांगलं सुखरूप जीवन जगायचं असेल, जर शांत जीवन जगायचं असेल, तर तो असणारा तुमचा वैरी असलेला कृष्ण, त्याला अगोदर आता इथं आणून संपवावं लागल, त्याला मारावं लागल, आणि ते जर मेला तरच तुम्ही सुखानं जीवन जगू शकता. असा विचार सर्व मंत्रिमंडळात त्या राजसभेमध्ये बोलू लागलेले. नयने हरळ खुपता सत्वर काढावा तत्वता, कंटकपदी भेदिता आधी काढीजे कोरुणी. आवत कसा होईल? एखाद्या माणसाला चालताना काटा मोडलाय, आता काटा मोडलाय पुन्हा म्हणला नाही ना मी आता लय सरसर बाजारला जाऊन येणार आहे, त्याला चालता येईल का? येणार नाही. जर त्याला लांब पायी जायचं असेल तर त्याच्या पायात मोडलेला अगोदर काटा काढावा लागेल, तेव्हा त्याला चालता येईल. तसं तुमचा वैरी कृष्ण गोकुळामध्ये आणावं लागल, गोकुळातून बोलून आणावं लागल, आणि इथं आणून त्याला गपचीप मारावं लागल, तेव्हा तुम्हाला सुखानं जगता येईल. किंवा एखाद्याच्या डोळ्यामध्ये बारीक वाळूचा खडा गेला आणि ते म्हणला मी लय चांगली पोथी वाचणार आहे, त्याला कशी वाचा येईल? डोळ्यात खडा गेल्यावर त्याला दिसाना गेलं, डोळा सुजला, आणि मग अगोदर त्याच्या डोळ्यातला खडा काढावा लागल आणि त्याला पुन्हा चांगलं बघता येईल, त्याच्यासाठी अगोदर खडा काढावा लागल. मग म्हणले महाराज, तुम्हाला जर इथून पुढं चांगलं शांततेत जीवन जगायचं असेल तर अगोदर तुमचा जो वैरी कृष्ण आहे त्या कृष्णाला मारावं लागल, आणि पुन्हा तुम्ही सुखानं जगतान. असे प्रधान दुष्ट प्रधान त्या कंसाला विचार सांगू लागलेले. तैसे नाना उपाय करून रामकृष्णा येते आणून, विश्वासोनी घ्यावा प्राण तरी कार्य साधे. आओ महाराज, ते असणारे तुमचे जे काही वैरी कृष्ण आणि बलराम हे आता मोठे व्हायला लागलेत. मग मोठे व्हायला लागले तर त्यांना काहीतरी विश्वास दाखवा, गोड बोला, आणि गोड बोलून त्यांना गोकुळामधून मथुरेला आणा, आणि इथं मथुरेला आले की काहीतरी त्यांना एखाद्या वाड्यात कोंडू आणि त्यांना मारू, आणि पुन्हा तुम्हाला सुखरूप तुमचा संकट दूर होईल आणि तुम्हाला चांगली चैन पडेल. असा असणारे ते दुष्ट प्रधान राजा कंसाला विचार सांगू लागलेले. दावनिया अंग पतन पाशान फोडी लोघन, की कटक चरणी लागोन जैसे जिव्हार भेदिती. आवाज जसा असणारा एखादा मोठा घन आहे आणि त्या असणाऱ्या घना